Okay, so next part is your erythrocytes. So erythrocytes, in that we are going to see RBC now. Okay, so RBC, that is your red blood cells. ठीक है. So in this diagram they have given its specifications along with its figure. ठीक आहे. सो लाईफस्पॅन किती आहे इरिथ्रोसाईट्सचं किंवा तुमच्या RBCचं तर बघा, अँड इरिथ्रोसाईट इज इक्वल टू RBC. हा साईड व्ह्यू दाखवलेला आहे. ठीक आहे. आणि त्याचं थिकनेस काय दाखवलं तर 2.5 मायक्रोमीटर. ठीक आहे. आणि त्याचा डायमीटर जो आहे तो किती दाखवलेला आहे तर 7.5 मायक्रोमीटर. ठीक आहे. टॉप व्ह्यूने आपण हे पाहिलेलं आहे. आणि ही एक RBC जे आहे हे तुमच्या बॉडीमध्ये किती टाईमसाठी राहते तर 120 डेज. दॅट मीन्स की 120 डेज, दॅट मीन्स युअर 34 मंथ्स पीरियड. ठीक आहे. सो इट इज सर्क्युलर, बाय कॉन्केव अँड डिस्क शेप्ड. ठीक आहे. कसं आहे ते सर्क्युलर आहे, बाय कॉन्केव आहे, दोन्ही साईडनी कॉन्केव आहे. दॅट मीन्स की ते इनसाईडला थोडं इमर्ज झालेलं आहे. ओके. अँड इट इज हॅविंग डिस्क शेप. इट इज हॅविंग नो न्यूक्लियस. ओके. सो ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लियस इज दॅर. अगेन रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट असतं ह्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला कलर आलेला आहे. ठीक आहे. रेस्पिरेटरी पिगमेंट कोणता आहे तर हिमोग्लोबिन. ओके. अँड फंक्शन ऑफ RBC इज टू कॅरी ऑक्सिजन अँड ॲसिड बेस बॅलन्स ऑफ युअर ब्लड. ठीक आहे. दोन्ही इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत गर्ल्स. बघा, ऑक्सिजन, कॅरिंग ऑक्सिजन. ओके. सो ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आपण जे म्हणतो किंवा ऑक्सिजन कॅरी केला जातो हे, आणि ॲसिड बेसचा तुमच्या ब्लडमधला बॅलन्स हे व्यवस्थित ठेवण्याचं काम कोण करतं तर RBC. ठीक आहे. इट प्रोड्यूस फ्रॉम बोन मॅरो. ठीक आहे. कशातून प्रोड्यूस होतो? बोन मॅरोमधून हे प्रोड्यूस झालेलं असतात RBCs. ठीक आहे. नॉर्मल काउंट ऑफ RBC इज 4.5 to 5 मिलियन. बघा, नॉर्मल काउंट किती आहे तर 4.5 to 5 मिलियन एवढा नॉर्मल काउंट आहे ह्याचा. ठीक आहे. सो बघा, इथे दिलेलं आहे की हिमोग्लोबिन कसा प्रिपेअर होतो. तर इरिथ्रोसाईट जो आहे तुमच्या किंवा जे RBC आहे त्याच्यामध्ये छोटे 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 पार्ट्स असतात. तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. बरोबर आहे. कारण हिमोग्लोबिनच ऑक्सिजन कॅरिंग करतं. ठीक आहे. कॅरी करत असतं. तर ह्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यामधला एक छोटा पार्ट त्यांनी इथे दाखवलेला आहे, हिम. हिम काय आहे तर फेरसपासून बनलेलं एक प्रोटीन मटेरियल आहे. ओके. सो this is all about your erythrocyte. Now we'll see diseases of erythrocyte. What happen if the deficiency of erythrocyte occurs inside your body? So first term is polycythemia. Again, iron deficiency anemia, megaloblastic anemia, sickle cell anemia, hemolytic anemia and thalassemia. ठीक है. So these all are the diseases of your erythrocytes. ठीक आहे. We'll see one by one. पॉलिसायथेमिया. आता पॉलिसायथेमिया म्हणजे नक्की काय? सो येस, पॉलिसायथेमिया मीन्स व्हॉट? सो जस्ट इन्क्रीज इन RBC, नंबर ऑफ RBC. ठीक आहे. इन्क्रीज इन नंबर ऑफ RBC अँड इट कॉजेस आर हाय ॲटिट्यूड, अगेन कंजनायटल डिसीजेस, हायपरप्लासिया ऑफ बोन मॅरो. हे सगळे जे आहेत हे पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत. कशाचे तर तुमच्या बॉडीमध्ये RBC वाढण्याचं. ठीक आहे. 4.5 मिलियन त्याचं आहे नॉर्मल रेंज, पण त्याच्यापेक्षा पण जर जास्त वाढत असतील तर त्याचं कॉझिटिव्ह म्हणजे कॉझिटिव्ह मेकॅनिझम कोण असणार आहे? एक तर हा ॲटिट्यूड, ऑरेल्स कंजनायटल डिसीजेस असू शकतात. ठीक आहे. किंवा मग हायपरप्लासिया ऑफ बोन मॅरो. बोन मॅरो खूप जास्त काय झालेले असणार आहेत, ॲक्टिव्ह झालेले असणार आहेत. कारण ह्यांचं जनरेशन कुठून होतं तर बोन मॅरोमधून. ठीक आहे. नेक्स्ट, मॅनिफेस्टेशन्स, हेडेक, वीकनेस, टायर्डनेस, रेड फेस अँड रेड आईज. ठीक आहे. काय काय सांगितलेलं आहे बघा. हेडेक सांगितलेलं आहे मॅनिफेस्टेशन किंवा सिम्पटममध्ये. वीकनेस होऊ शकतो पेशंटला, टायर्ड फील करू शकतो, रेड फेस अँड रेड आईज. बरोबर. तर आता हे जे आहे हे पिगमेंट रेड कलरचं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होणार आहे की तुमचं फेस आणि आईज ह्या रेड होऊ शकतात. ओके. थ्रोम्बोइम्बॉलिक कॉम्प्लिकेशन्स म्हणजे थ्रोम्बोइम्बॉलिझम म्हणजे काय की एक ब्लड क्लॉट होणं प्रिपेअर होणं. राईट. सो थ्रोम्बोइम्बॉलिक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पुन्हा हिमोरेजिक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. हिमोरेजिक कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय की तुमचं ब्लड क्लॉटमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर पॉलिसायथेमिया. नेक्स्ट इज आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया.
ओके. सो आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया कधी होतो? मायक्रोसायटिक ॲनिमिया, डिक्रीज्ड हिमोग्लोबिन कंटेंट, आयर्न इज नेसेसरी फॉर हिमोग्लोबिन सिंथेसिस. बरोबर आहे. मायक्रोसायटिक ॲनिमिया हा कधी होतो? जर तुमच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनचा कंटेंट कमी होत असेल तर. ओके. म्हणूनच ह्याला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया म्हणतो. आता बघा, मी मगाशी फिगर दाखवली, त्याच्यामध्ये इरिथ्रोसाईट होता, त्याचा एक छोटा पार्ट म्हणून हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल दाखवला, आणि त्या हिमोग्लोबिनचा छोटा पार्ट किंवा एक सबयुनिट म्हणून त्याने तिथे काय दाखवलेलं होतं? हिम नावाचं प्रोटीन. ओके. तर हा एक सिक्वेन्स होता. ओके. तर ह्या सिक्वेन्स वाईज आपण जेव्हा जातो तेव्हा हिम हा जो प्रिपेअर होत असतो हा खूप नेसेसरी असतो त्या ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटीसाठी. हा जर लेस अमाऊंटमध्ये होत असेल किंवा ॲब्झॉर्प्शन त्याचं तुमच्या बॉडीमध्ये लेस अमाऊंटमध्ये होत असेल तर मग काय होऊ शकतं की तिथे हिमोग्लोबिनचा कंटेंट लेस होणार आहे. सो इट विल कॉज आयर्न डेफिशियन्सी इन दॅट पर्टिक्युलर ह्युमन. ओके. सो डिक्रीज्ड हिमोग्लोबिन कंटेंट. अगेन, आयर्न इज नेसेसरी फॉर हिमोग्लोबिन सिंथेसिस. बरोबर आहे. आपण काय म्हणतो की हिमोग्लोबिन सिंथेसिस व्हायचं आहे, पण तुम्ही आयर्नयुक्त खाताय का काही, तर तुमच्यामध्ये हिमोग्लोबिन प्रिपेअर होईल. बरोबर आहे. सो आयर्न जर होत नसेल किंवा इनसफिशियंट अमाऊंटमध्ये ॲब्सॉर्ब होत असेल तर तो एक कॉज होऊ शकतो. नाव विल सी इट्स सिम्पटम्स: वीकनेस, टायर्डनेस, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. बघा, वीकनेस होऊ शकतो पेशंटला, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होऊ शकतं, ब्रिदिंगला डिफिकल्टी येते. ओके. म्हणजे काय की त्यांना श्वास लागतो. म्हणजेच की तुम्ही नॉर्मली जे ह्युमन इन्हेलेशन एक्झलेशन होत असतं त्याच्यामध्ये जेवढा टाईम लागतो त्याच्यापेक्षा कमी टाईममध्ये तो ऑक्सिजन घेत असतो. त्यामुळे ते लंग्स कम्प्लिटली फील होत नाहीत. त्यामुळे त्याला काय होणार आहे? मग शॉर्टनेस ऑफ ब्रीथसारखे किंवा ब्रीथलेसनेस, ओके, अनइझी फील होणं हे होऊ शकतं. टायर्डनेस वाटू शकतो. ओके. डायग्नोसिस कसं करतो आपण? पेलनेस ऑफ टंग, कंजक्टिव्हा ऑफ नेल्स, ओके, अँड एस्टिमेशन ऑफ हिमोग्लोबिन कंटेंट. ओके. पेलनेस ऑफ टंग जर तुमची व्हाईट पडत चालली असेल किंवा पेल व्हायला लागली आहे तर तो एक डायग्नोस्टिक फॅक्टर असू शकतो. किंवा तुमच्या कंजक्टिव्हा ऑफ नेल्स तुम्ही चेक करू शकता की त्याच्यामध्ये रेडनेस आहे की व्हाईट दिसत आहेत प्रॉपर. ओके. सो ह्या एक मेजर असतात. आणि हिमोग्लोबिन कंटेंट ज्या आता ब्लड टेस्ट थ्रू आपण हिमोग्लोबिनचा कंटेंट चेक करतो त्यावेळेस. ओके. नेक्स्ट इज मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. ओके. सो दिस इज कॉल्ड एज मॅक्रोसायटिक ॲनिमिया. ओके. आणि आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाला मायक्रोसायटिक ॲनिमिया म्हणतो आपण. मेगॅलो म्हणजे मोठा, ओके, और मॅक्रोसायटिक ॲनिमिया. ठीक आहे. सो इट इज ड्यू टू डिफेक्टिव्ह मॅच्युरेशन, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, डिफेक्टिव्ह मॅच्युरेशन ऑफ RBCs. RBCचं मॅच्युरेशन किंवा ग्रोथ पिरियड जो आहे तो डिफेक्टिव्ह वेमध्ये होत असतो. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो डिफेक्टिव्ह मॅच्युरेशन ऑफ RBCs. ठीक आहे. मॅच्युरेशनसाठी काय काय नेसेसरी असतं? तर विटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड, दॅट इज युअर सायनोकोबालामाइन आणि फॉलिक ॲसिड. बरोबर आहे. ते सायनोकोबालामाइन आणि फॉलिक ॲसिड जर डेफिशियंट असतील तर मॅच्युरेशन प्रॉपर होणार नाही आहे. Okay, and if this happen, that time that condition is called as macrocytic anemia. Okay, and it is characterized by megaloblasts. Now we'll see symptoms. Okay, so glossitis, anorexia, diarrhea, loss of weight, these are the common symptoms of megaloblastic anemia. Okay, glossitis, थ्रोटला तुमच्या काय झालेलं असतं? इन्फ्लमेशन, अनोरेक्झिया, भूक लागणं, डायरिया, अगेन लॉस ऑफ वेट, पॅरास्थेशिया, विकनेस ऑफ लिम. ओके. लिम्समध्ये खूप विकनेस आलेलं असतं. अगेन रेट्रोबल्बार न्यूरायटिस आणि हिमोरॅजिक मॅनिफेस्टेशन्स. दीज आर दी कंडिशन्स. ओके. सो रेट्रोबल्बार न्यूरायटिस म्हणजे काय? ठीक आहे. अँड नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं? पॅरास्थेशिया दॅट मीन्स की निडल अँड पिन लाईक सेन्सेशन किंवा टिंगलिंग सेन्सेशन. ओके. नम होणं, मुंग्या येणं आपण म्हणतो ते. ओके. नेक्स्ट इज पर्निशियस ॲनिमिया. सो पर्निशियस ॲनिमिया इज हॅपन ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ इंट्रिन्सिक फॅक्टर.
ओके. इंट्रिन्सिक फॅक्टर जर ॲबसेंट असेल तुमच्या ब्लडमध्ये तर त्याच्यामुळे दॅट पर्सन मे सफर फ्रॉम pernicious anemia. IF or intrinsic factor secreted in gastric mucosa. Okay, and it is necessary for absorption of vitamin B12. ठीक आहे. तुमच्या विटॅमिन B12च्या ॲब्सॉर्प्शनसाठी काय नेसेसरी असतं, तर काय नेसेसरी असणार आहे, तर इंट्रिन्सिक फॅक्टर. बरोबर आहे. आणि हा इंट्रिन्सिक फॅक्टरच जर तुमच्या ब्लडमध्ये नाही आहे तर तुमच्या ब्लडमध्ये सियानोकोबॅलामाइन कुठून ॲब्सॉर्ब होणार. ओके. आणि ह्याच्यामुळे काय होतं आहे मग की मॅच्युरेशन आणि डेव्हलपमेंट जी होत असते तुमच्या बॉडीमधल्या सेल्सची किंवा तुमच्या RBCची ती होत नाही. ओके. सिम्पटम्स आर सिमिलर टू मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. ओके. मेगालोब्लास्टिक ॲनिमियामध्ये आपण जे पण सगळे सिम्पटम्स बघितलेले तेच पर्निशियस ॲनिमियामध्ये पण सिम्पटम्स आहेत. ठीक आहे. इट ऑकर्स इन ॲट्रोपी ऑफ गॅस्ट्रिक म्युकोझा. ओके. कुठे असतात हे, ॲट्रोपी ऑफ गॅस्ट्रिक म्युकोझा. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर पर्निशियस ॲनिमिया. नाव नेक्स्ट इज सिकल सेल ॲनिमिया. सिकल म्हणजे काय, खुरप्यासारखं, सिकल. ओके. Hereditary blood disorder. It is characterized by RBCs or red blood cells that assume an abnormal rigid sickle shape. ओके. कशा झालेल्या असतात त्या, रिजिड सिकल शेपमध्ये त्यांनी त्यांचा आकार घेतलेला असतो. बघा आता इथे ए फिगरमध्ये नॉर्मल RBC दाखवलेली आहे आणि बी सेलमध्ये काय दाखवलेलं आहे, बी फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे, ॲबनॉर्मल सिकल RBC. ठीक आहे, किंवा सिकल सेल्स दाखवलेत. फर्स्ट फिगर आणि सेकंड फिगर जेव्हा तुम्ही कम्पेअर करताय तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नॉर्मल हिमोग्लोबिन आणि ते ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन फॉर्म कोणत्या फॅक्टरमध्ये गेलेलं आहे, कोणत्या शेपमध्ये गेलेलं आहे. तर हे राऊंड जो असतो तो त्या कशामध्ये गेलेला आहे, सिकल शेपमध्ये गेलेला आहे, खुरप्यासारखं किंवा एक अर्धवर्तुळाकार आकारामध्ये त्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो तर सिकल सेल ॲनिमिया. ओके. नाव नेक्स्ट hemolytic anemia. Okay. So hemolytic anemia due to hemolysis. तुम्हाला माहिती आहे प्रोटीन आहे, लायसिस ब्रेकडाऊन. ओके. ब्रेकडाऊन ऑफ हिम. ओके. ॲबनॉर्मल ब्रेकडाऊन ऑफ RBCs either in blood vessel, intravascular hemolysis or elsewhere in human body, extravascular. ठीक आहे. ह्या दोन्ही कंडिशन्समुळे काय होणार आहे की RBCs ब्रेकडाऊन झालेल्या असतात. ठीक आहे. आणि ह्या ब्रेकडाऊन ॲबनॉर्मल वेमध्ये होतात, त्याच्यामुळे आपण काय झालेलं असतं तर हिमोलायटिक ॲनिमियामधून सफर होत असतो. ओके. सो आयदर इनसाइड ऑर आउटसाइड ऑफ दॅट सिस्टीम ब्लड वेसल. ठीक आहे. हिमोलायटिक ॲनिमिया इज आयदर इनहेरिटेड ऑर ॲक्वायर्ड. बाय बर्थ ते असू शकतात किंवा ते नंतरही तुमच्यामध्ये येऊ शकतात, म्हणजे ॲक्वायर्ड पण असू शकतात. सो सिम्पटम शोज फटीग अँड शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. ओके. ज्यांच्यामध्ये हा सिकल टाईपमध्ये RBC प्रिपेअर झालेला आहे त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं की फटीग जास्त असेल. ओके. दॅट पर्सन माइट सफरिंग फ्रॉम टायर्डनेस. ओके. अगेन डिझीनेस. ओके. अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ ऑल्सो. अगेन ब्रेकडाऊन ऑफ RBCs टू जॉइंटिस. रेड ब्लड सेल्स लीड्स टू जॉइंटिस. बघा जॉइंटिस होऊ शकतो अँड इट इन्क्रीजेस द रिस्क ऑफ पर्टिक्युलर लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स सच एज गॉलस्टोन्स अँड पल्मोनरी हायपरटेन्शन. गॉलस्टोन्स पण होऊ शकतात किंवा पल्मोनरी हायपरटेन्शन पण होऊ शकतं त्या पेशंटमध्ये जर तुम्ही ॲक्यूट लेवलला त्या ट्रीट नाही केल्या कॉम्प्लिकेशन्स तर. ओके. नेक्स्ट इज थॅलेसेमिया. थॅलेसेमियामध्ये काय असतं, हे एक जेनेटिकली ट्रान्सफर्ड डिसीज असतो, इनहेरिटेड ऑटोझोमल रेसेसिव्ह ब्लड डिसऑर्डर. बघा दिस टर्म माइट बी आस्क्ड फॉर युअर MCQs. ओके. थॅलेसेमिया इज इनहेरिटेड ऑटोझोमल रेसेसिव्ह ब्लड डिसऑर्डर. ओके. सो सिम्पटम्स आयर्न ओव्हरलोड, बोन डिफॉर्मिटीज आणि एनलार्ज्ड स्प्लीन. आता आपल्याला पाहायचं आहे ना की ऑटोझोमल रेसेसिव्हचं मिनिंग काय आहे. ठीक आहे. सो ऑटोझोमल रेसेसिव्ह ह्याच्यामध्ये दोन फॅक्टर येतात. वन इज कॅरियर फादर अँड अनादर वन इज कॅरियर मदर. ओके. इफ सपोज कॅरियर हा फादर असेल, ओके, तर मग त्याचे काय होऊ शकतात तर 4 टाईप्समध्ये अनअफेक्टेड सन, कॅरियर डॉटर, कॅरियर सन आणि अफेक्टेड डॉटर असे पार्ट होऊ शकतात. पण आता त्याच्यामध्ये पण पर्सेंटेज व्हॅरी होत असतात. ठीक आहे. आणि कॅरियर मदरमध्ये पण ह्या चारींना अफेक्ट होतात, पण त्याच्यामध्ये पण पर्सेंट मॅटर करतो. ओके. सो
complete blue colored block indicate unaffected part. Okay, complete white block in told us about affected region or affected part. And carrier, that means ki it contains halfly affected and halfly unaffected part. ओके, पूर्ण ब्ल्यू ब्लॉक असेल तर अनअफेक्टेड आहे तो पर्सन, पूर्ण व्हाईट झालेला असेल तर त्याला अफेक्ट झालेला आहे, कम्प्लिटली अफेक्ट झालेला आहे तो पर्सन. आणि हाफ हाफमध्ये जर असतील तर काय आहे ते कॅरियर बनलेले आहेत ते. ओके, सो बघा फर्स्ट जी केस आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे, अनअफेक्टेड सन कधी असू शकतो, जेव्हा कॅरियर फादर आणि कॅरियर मदर दोघांमधलंही जेव्हा हे येत आहेत अनअफेक्टेड हे येत आहेत जीन्स येत आहेत त्यांच्यामध्ये, तेव्हा तो अनअफेक्टेड राहतो. कधी, जेव्हा मदर आणि फादर, कॅरियर मदर आणि कॅरियर फादरमधले अनअफेक्टेड जीन्स येत आहेत तेव्हा. ओके, तेव्हा तो अनअफेक्टेड राहतो सन. ठीक आहे, आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे कॅरियर डॉटर. आता कॅरियर डॉटरमध्ये काय सांगितलं आहे की जो कॅरियर फादर आहे त्यामधला अफेक्टेड पार्ट आलेला आहे आणि मदरमधला पण कोणता आलेला आहे, मदरमधला अनअफेक्टेड आला आहे. त्या टाईमला आपण काय म्हणतो की मग ह्याच्यामध्ये काय झालं आहे, कॅरियर झाली ती डॉटर. कॅरियर का झाली, कारण तिच्यामध्ये दोन्ही पार्ट प्रेझेंट आहेत, अफेक्टेड पण आहे ती आणि अनअफेक्टेड पण आहे. ओके, इट कॅरीज बोथ पोर्शन्स. नाव थर्ड पार्ट. आता ह्यामध्ये काय झालं, ह्या फिगरमध्ये काय झालेलं आहे तर बघा की त्या बॉयला किंवा त्या सनला त्याच्या मदरकडून, कॅरियर मदरकडून अनअफेक्टेड जीन्स कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत आणि कॅरियर फादरकडून अफेक्टेड जीन्स कॅरी फॉरवर्ड झाले, त्यामुळे तो काय झालं की कॅरियर सन बनलेला आहे. ठीक आहे, आणि लास्ट जे डायग्राम आहे त्याच्यामध्ये अफेक्टेड डॉटर दाखवलेली आहे. ठीक आहे, अफेक्टेड डॉटरमध्ये काय झालेलं आहे, दोघांचे पण अफेक्टेड पार्ट्स आले आहेत, म्हणजे कॅरियर फादरचे पण आणि कॅरियर मदरचे पण अफेक्टेड जीन्स आलेले आहेत, त्याच्यामुळे ती कम्प्लिटली अफेक्ट झालेली आहे. दॅट मीन्स की तिच्यामध्ये खूप जास्त डिसऑर्डर्स होण्याचे चान्सेस आहेत. ह्याला आपण म्हणतो ऑटोझोमल रिसेसिव्ह ब्लड डिसऑर्डर. ठीक आहे, तर आता हे आहे, हे इनहेरिटेड असतं. इनहेरिटेड म्हणजे काय की एक्स्ट्रीमली सॉरी, मदर आणि फादर ह्या दोघांमधले जीन्स रिस्पॉन्सिबल असतात एखादं डिसीज कॉज करण्यामध्ये. ठीक आहे, सिम्पटम्स काय असू शकतात मग ह्याचे, तर ओव्हरलोड, आयर्न ओव्हरलोड. ठीक आहे, आयर्नचा ओव्हरलोड झालेला असेल, बोन डिफॉर्मिटीज होत असतील त्या पेशंटमध्ये स्पेसिफिक. ओके, किंवा मग एनलार्ज स्प्लीन जे आहे ही एनलार्ज झाली असेल तरी हा थॅलेसेमिया होऊ शकतो. ठीक आहे, नाव नेक्स्ट इज इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट और ESR. So this rate is called as rate at which RBCs sink to the bottom. Okay. आता बघा कधी सिंक होतात, when placed in a vertical column after adding an anticoagulant. बघा कधीही जेव्हा तुम्हाला ब्लड स्टोअर करायचं आहे तेव्हा तुम्हाला त्यामध्ये अँटीकॉएग्युलंट ॲड करावा लागतो. का ॲड करायचा असतो हा अँटीकॉएग्युलंट, कारण जर तुम्ही जास्त टाईमसाठी जर ते ब्लड ठेवत असाल आणि त्याच्यामध्ये अँटीकॉएग्युलंट नाही ठेवलं तर काय होणार आहे, आपोआप तो जेव्हा इन विट्रो म्हणजे ह्युमन बॉडीच्या आउटसाईडला जेव्हा जातं आहे ते ब्लड, तेव्हा तो एक डिफरंट एन्व्हायरमेंटला एक्सपोज होतो आणि ह्या डिफरंट एन्व्हायरमेंटच्या एक्सपोजरमुळे त्याच्यामधले जे क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट आहेत ते काय होणार आहेत, कोॲग्युलेशन स्टार्ट करतात. दे केम टुगेदर. ओके, अँड दे विल फॉर्म अ क्लॉट्स. त्यासाठी आपल्याला जेव्हा पण बॉडीच्या आउटसाईडमध्ये, ह्युमन बॉडीच्या आउटसाईडला जेव्हा ते ब्लड हे करून ठेवायचं आहे, म्हणजे स्टोअर करून ठेवायचं, त्या टाईमला आपल्याला लगेच इमिडिएटली त्याच्यामध्ये अँटीकॉएग्युलंट ॲड करावे लागतात. ओके, सो ESR डिटरमाइंड बाय 2 मेथड्स, वेस्टर्न ग्रीन मेथड अँड विंट्रोब्स मेथड. ठीक आहे, वेस्टर्न ग्रीन आणि विंट्रोब मेथड आर द 2 मेथड्स बाय विच वी आर गोइंग टू डिटरमाइन इरिथ्रोसाइट सेडिमेंट रेट, ESR. नाव नेक्स्ट नॉर्मल व्हॅल्यूज, मेल आणि फिमेल. मेलमध्ये 5 to 15 mm इन 1 hour आणि फिमेलमध्ये 2 to 20 mm इन 1 hour. जे मेलमध्ये 5 to 15 mm एका तासामध्ये सेडिमेंट व्हायला पाहिजेत आणि फिमेलमध्ये 2 ते 20 mm इन 1 hour, म्हणजे ह्याच्यामध्ये सेडिमेंट व्हायला हवेत. ओके, सो इन्क्रीज इन ESR इट शोज ॲनिमिया, RA, क्रोनिक पल्मोनरी TB, ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन.
Okay, and decrease in ESR, that is erythrocyte sedimentation rate, polycythemic vera and CHF.